कमून संपर्क नाही केला? कमून तुम्ही आमच्या घराबरोबर नाही आले? घरापर्यंत गेले नाही? तुम्ही घरापर्यंत गेले तर असे गेले की तुम्ही बोलले की मी खोटं बोलत नाही, मी तुमचं खोटं बोलणं बी सिद्ध करून देतो. जरांगे पाटील तुम्ही कोर्टातून पळून गेले. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर सांगितलं की मी पहिल्या मजल्यावरून कोर्टाच्या उडी मारली आणि मी पळून चाललोय, मग इथं पळून आलोय आणि माझा एक हात मोडलाय. तुम्ही इतकी नौटंकी केली की तुमचा हात कुठल्या तरी डॉक्टरकडे बांधला आणि स्वतःच्या गळ्यात लटकून गेलात. तुम्ही इतका आमच्या बरोबर खोटं कशासाठी? तुम्हाला स्वतः मोठं होण्यासाठीच ना. हेच मी सांगतोय, आतापर्यंत जरांगे पाटलांनी फक्त हेच केलंय आणि जे आता आमच्या बरोबर घडलेले हे कोणाबरोबर घडू नाही. म्हणून मी प्रामाणिकपणे ही पत्रकार परिषद घ्यायचं काम आहे माझं. कारण समाज भरकटू नाही, आमच्यासारखे युवक कधी परत आणि की असल्या गुन्ह्याला बळी पडू नये. कारण आमचं जिंदगी बर्बाद केली त्या माणसानी.